मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की तिरुपती बालाजी मंदिरामध्ये जी मूर्ती स्थापन केली आहे ती खऱ्या देवतांची मूर्ती आहे. कारण ही मूर्ती कधीच कोणी बनवली नाही, तर ती स्वतःच प्रकट झाली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की या मंदिरामध्ये विराजमान व्यंकटेश्वर स्वामींचे केस हे खरे केस आहेत. मित्रांनो, तुम्हाला ऐकून नवल वाटेल की हे कधीच गळत नाहीत आणि कायम मुलायम राहतात. तर हे कसे? चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तिरुपती बालाजी मंदिर हे सर्वात सुप्रसिद्ध व्यंकटेश्वर बालाजींचे मंदिर आहे, ज्यांना श्री विष्णूंचा अवतार मानले जाते. हे मंदिर आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे. हे मंदिर सर्व धर्मांसाठी उघडे असते. तिरुपती बालाजींची मूर्ती कुणीच बनवली नसून ही आपोआप प्रकट झाली. या मूर्तीवर एक घाव आहे, ज्यांच्या जागेवर औषधाच्या स्वरूपात चंदन लावले जाते. मित्रांनो, या मंदिरामध्ये केसदानची खूप सुप्रसिद्ध परंपरा आहे. केस दान करण्यासाठी एक खूप महत्त्वाचा अर्थ आहे, तो म्हणजे अहंकार, घमंड आणि दुष्टता संपवणे. सुमारे 20,000 लोक इथं केस दान करतात. मंदिराच्या प्रतिमेला जर एक चिंतन करून ऐकले तर तुम्हाला समुद्राच्या लाटेंचा आवाज येतो. बालाजींची मूर्ती कायम नरम असते. हे कसे? याचा शोध आजपर्यंत कोणीच लावू शकले नाही. ना तेल, तूप हजारो वर्षांपासून जळत आहे. आता हे कसे? याचंही कारण आजपर्यंत कुणीच शोधू शकले नाही. सगळ्या मंदिराप्रमाणे या मंदिरामध्ये पण देवांना तुळशीपत्र दाखवले जाते. मात्र हे भाविकांना प्रसादाच्या स्वरूपात कधीच वाटले जात नाही. पूजा केल्यानंतर या तुळशीपत्राला मंदिराच्या एका गुहेमध्ये टाकले जाते, ज्याला ओळून कधीच बघितले जात नाही. या मंदिरामध्ये मागितलेली सर्व इच्छा पूर्ण होतात. या मंदिरामध्ये जे काही फुलांच्या माळा चढवले जातात ते सर्व मंदिराच्या पाठीमागे फेकले जातात आणि या मागचे कारण असे आहे की यांना बघणे पाप असते. तर हे होते काही रहस्य श्री बालाजींच्या मंदिराचे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा लाईक आणि कमेंट्सद्वारे नक्की सांगा.